घरात बरकत येण्यासाठी असेल किंवा आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मीची प्राप्ती मिळवण्यासाठी असेल, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे काही श्रावणी मंगळवारी करायचे अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। हे उपाय केल्यानंतर तुमच्या घरात असणाऱ्या गरिबीचा, दारिद्र्याचा नाश होईल। सतत या लोकांकडनं त्या लोकांकडनं पैसे उसने मागण्याची जी वेळ येत आहे, म्हणजे जी काय सतत दरिद्रता तुमच्यावरती येत आहे, ती कुठेतरी थांबेल। तुम्ही सतत कर्ज काढताय किंवा कर्ज फिटत नाहीये, जे 18 दारिद्र्य आहे ते तुमच्या घरातून बाहेर जात नाहीये, तर त्यासाठी प्रत्येक महिलेने मी तुम्हाला आता जे काही उपाय सांगणार आहे ते अवश्य करा। बघा, संपूर्ण श्रावण महिना हा धार्मिक कार्य करण्यासाठी, पूजा पाठ मंत्र स्तोत्र यांसारखी पुण्यवान सेवा करण्यासाठी संपूर्ण श्रावण महिना हा अत्यंत प्रभावी मानला जातो। श्रावणातील प्रत्येक सोमवार हा महादेवांसाठी समर्पित असतो आणि श्रावणातील प्रत्येक मंगळवार हा माता लक्ष्मीसाठी समर्पित असतो। बघा, उद्या श्रावणातील दुसरा मंगळवार आहे आणि उद्या दुसऱ्या मंगळवारी जर लक्ष्मी प्राप्तीच्या या काही तुम्ही सेवा केल्या तर नक्कीच तुमचे दिवस बदलतील। सतत येणारं दारिद्र्य आणि गरिबी संपेल आणि घरामध्ये पैशांचा ओघ वाढेल। आता सगळ्यात पहिला उपाय मी तुम्हाला सांगणार आहे, हा सकाळी करायचा आहे। शक्यतो ब्रह्ममुहूर्तावर, नाही शक्य तर कमीत कमी 6-6:30च्या आत हा पहिला उपाय करा। छान लवकर उठून अंघोळ करा। अंघोळीच्या पाण्यात थोडंसं गोमूत्र, गंगाजल, थोडीशी हळद घाला। काहीच नाही, तुम्ही चिमूटभर हळद घातली आणि त्या पाण्याने उद्या अंघोळ केली तरी खूप आहे। त्यानंतर बघा, तुम्हाला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे। घरातल्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये हळदीचं पाणी शिंपडायचं आहे। असं म्हटलं जातं की जर मंगळवारी किंवा शुक्रवारी, म्हणजे जे लक्ष्मी प्राप्तीचे दिवस आहेत, या दिवशी तुम्ही घरात हळदीचं पाणी शिंपडाल तर घरामध्ये लक्ष्मी स्थिर होते। घरामध्ये प्राप्त लक्ष्मी ही कायम टिकून राहते। मी तरी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शुक्रवारी, म्हणजे आठवड्यातील 3 दिवशी ही गोष्ट आवर्जून करते। ह्या छोट्या छोट्या गोष्टी बघा आपल्या आयुष्यात आपल्याला खूप यश देणाऱ्या ठरतात। त्यामुळे हे केलं, दाराला म्हणजे आपल्या उंबरठ्याला हळदीचं लेपन करा, दारात छान रांगोळी काढा। हे सगळं छान केल्यानंतर लक्ष्मी प्राप्तीचे मार्ग आपोआप खुले होतात, कारण घरातील ही प्रसन्नता माता लक्ष्मीला आपल्याकडे, घराकडे किंवा आपल्याकडे खेचून आणतेच। हे सगळं झाल्यानंतर हा पहिला उपाय करायचा। देवघराच्या समोर बसा, तुपाचा किंवा तेलाचा एक छान दिवा लावा। यानंतर एक छोटीशी मातीची पंटी घ्या किंवा मातीची अजून एखादी तुमच्याकडे कुठलीही वस्तू असेल तुम्ही ती घेतली तरीही चालेल। त्याच्यामध्ये तुम्हाला थोडेसे अख्खे तांदूळ घालायचे आहेत। आपल्या घरात जे तांदूळ असतात ते थोडेसे घाला आणि त्या तांदळांच्या वरती एक 4 ते 5 कापराच्या वड्या ठेवा। आता हा कापूर पेटवा, म्हणजे प्रज्वलित करा। जसा कापूर पेटेल, जसा कापूर प्रज्वलित होईल, तसं त्याच्यामध्ये फूलवाली लवंग सोडा। फूलवाली लवंग सोडत असताना प्रत्येक वेळी माता लक्ष्मीचं स्मरण करा। तुम्ही माता लक्ष्मीचं स्मरण करत असताना महालक्ष्मी अष्टकम किंवा कमलात्मक मंत्र म्हणू शकता। माता लक्ष्मीचं स्मरण करायचं, माता लक्ष्मीला आपली इच्छा सांगायची, दारिद्र्य गरिबीचा नाश होण्यासाठी विनंती करायची आणि ही फूलवाली लवंग हळदीत बुडवायची। फूल त्याचं जे आहे हे हळदीमध्ये बुडवायचं आणि समोर पेटलेल्या कापरामध्ये सोडायचं। पुन्हा फूलवाली लवंग घ्यायची, पुन्हा माता लक्ष्मीचं स्मरण करायचं, पुन्हा माता लक्ष्मीचं स्मरण करून पुन्हा इच्छा सांगून ती फूलवाली लवंग त्या कापूरमध्ये सोडायची। अशा 7 लवंगा तुम्हाला तिथे कापूरमध्ये पेटवायच्या आहेत, प्रज्वलित करायच्या आहेत आणि तिथे बसूनच माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे। हे करून झाल्यानंतर तुम्हाला 3 अगरबत्त्या घ्यायच्या आहेत। किती? 3 अगरबत्त्या तिथे देवघराच्या समोर तुम्हाला पेटवायच्या आहेत, प्रज्वलित करायच्या आहेत। ह्या 3ही अगरबत्त्या जोपर्यंत संपत नाही, मोठी अगरबत्ती असेल तर एक 15 मिनिटं 10 मिनिटं लागेल, छोटी अगरबत्ती असेल तर एक 5-6 मिनिटामध्ये पण ती संपेल। आता तुमच्याकडे जशा अगरबत्त्या डिपेंड आहेत तेवढा वेळ तुम्हाला तिथे बसायचं आहे आणि 3ही अगरबत्त्या संपेपर्यंत उजव्या हाताच्या या 3 बोटांनी तुम्हाला थोडं थोडं कुंकू माता लक्ष्मीच्या मूर्तीवर अर्पण करायचं आहे। श्रीयंत्र असेल तरीही चालेल, माता लक्ष्मीचं तस्वीर फोटो असेल तरीही चालेल, फक्त तुम्हाला थोडं थोडं कुंकू अर्पण करत माता लक्ष्मीचं स्मरण, श्री सूक्त म्हणा, कनकधारा स्तोत्र म्हणा किंवा तुम्ही श्रीम ब्रिजी म्हणा, ओम ह्रीम क्लीम चामुंडाय विचे म्हणा, तुम्हाला जी लक्ष्मीची सेवा करायची ती करा आणि कुंकू अर्पण करा। बघा, संपूर्ण अगरबत्त्या संपल्या,
तीनही अगरबत्त्या संपूर्ण विझल्या की त्या तीनही अगरबत्त्यांची जी विभूती तयार होईल, जी विभूती खाली पडलेली असेल ते एका कागदात किंवा एखाद्या कापडात किंवा एखाद्या भांड्यात प्लेटमध्ये वगैरे काढून घ्या. आता ही विभूती घरातल्या सगळ्या कोपऱ्यांना फुंका, थोडी थोडी फुंका किंवा हाताने तुम्ही स्प्रेड केली तरीही चालेल. सगळी म्हणजे थोडी थोडी स्प्रेड करा, थोडी थोडी फुंका. आणि जी राहिलेली विभूती आहे, जेवढी काही शिल्लक राहील तेवढी कागदाच्याच पुडीत बांधून, बघा कागदाच्याच पुडीत बांधून घरातल्या करत्या कमावत्या व्यक्तीच्या खिचात ठेवा. समजा तुम्ही कमावताय, तुम्ही सोबत ठेवा. एखादा व्यवसाय आहे तर व्यवसायाच्या गल्ल्यात ठेवा. हा उपाय फक्त एक श्रावणी मंगळवार तुम्ही करून बघा. घरात इतकी पॉझिटिव्हिटी येईल, घरात असणारी जी काही निगेटिव्हिटी, नकारात्मकता आहे ती घराच्या पूर्णतः बाहेर जाईल आणि तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्तीची प्रगती होईल. दुसरा उपाय तुम्हाला सांगतेय. हा दुसरा उपाय सुद्धा आपण उद्या दिवसभरात कधीही करू शकता. या उपायासाठी तुम्हाला लागणार आहेत लाल रंगाची फुले, छान लाल रंगाची फुलं, लाल रंगाची फळं, दुर्वा, बेलाचं पान आणि त्यासोबत घ्यायचं आहे पिंपळाचं पान. तुम्हाला कुठल्याही पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे. बघा पिंपळाच्या झाडामध्ये भगवान विष्णू, ब्रह्मदेव, माता लक्ष्मी आणि 33 कोटी देवांचा वास असतो. याच पिंपळाच्या झाडामध्ये धन, संपत्ती किंवा जे आपल्याला ऐश्वर्य हवं आहे ते प्रदान देण्याचं सामर्थ्य आहे. म्हणून पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे कुठल्याही श्रावणातील मंगळवारी. या नाही तर तुम्ही पुढच्या मंगळवारी केलात तरी पण चालेल. ज्यांना मासिक धर्म सूतक आहे त्यांनी पुढच्या मंगळवारी करा. छान पिंपळाच्या झाडाजवळ गेल्यानंतर तुम्हाला तिथे पिंपळाच्या झाडाला थोडंसं पाणी म्हणजे जल अर्पण करायचं आहे. तिथे एक तुपाचा किंवा तेलाचा तुम्हाला दिवा लावायचा आहे. बाजूला तुम्हाला एक उदबत्ती लावायची आहे. ठीक आहे. पिंपळाच्या झाडाला हात जोडून विनंती करायची आहे. जी काही इच्छा असेल ती सांगायची आहे. दोनही हातांनी स्पर्श करायचा आहे. माता लक्ष्मीचं नाव घ्यायचं आहे. ओम ह्रीम श्री महालक्ष्मी नमः किंवा श्रीम ब्रिज असं म्हणायचं आहे. आणि मग त्याच्यानंतर जी लाल फुलं घेऊन गेलेली आहात ती पिंपळाच्या झाडाला अर्पण करायची आहेत. एक लाल फळ तिथे तुम्हाला ठेवायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तिथे दुर्वा अर्पण करायचा आहे. आणि सगळ्यात शेवटी जे बेलाचं पान घेऊन गेलेले आहात, 3 पानांचं एक पान असतं, बेलाचं 3 पानांचं एक पान असतं, त्या 3ही पानांवरती ओल्या कुंकवाने तुमची इच्छा लिहायची. धनप्राप्ती, कुठली पण नोकरी असेल, घर, प्रमोशन, ती इच्छा लिहायची. आणि आता हे पिंपळाचं पान जे आहे, हे पिंपळाचं पान तुम्हाला उजव्या हातात घेऊन त्या पिंपळाच्या झाडाला 7 वेळा प्रदक्षिणा घालून 7वी प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर पिंपळाच्या झाडाच्या मातीत, म्हणजे तिथे जी बाजूला माती आहे त्या मातीमध्ये हे पान तुम्हाला दाबायचं आहे आणि मग तुम्हाला घरी यायचं आहे. हा उपाय तुम्ही श्रावणातील कुठल्या पण मंगळवारी करून बघा. अवघ्या काहीच दिवसात तुमची इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. खूप साधा सोपा उपाय आहे बघा. दोन्ही उपाय खूप सोपे आहेत. मनापासून केले तर नक्कीच अनुभव येतील. नक्की करा आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा.